उद्योजक आणि उद्योजकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींची आज एक महत्त्वाची बैठक होणार आहे। उद्योग मंत्री उदय सामंत हे उद्योजकांची बैठक घेण्यासाठी 5 वाजता शहरामध्ये दाखल होणार आहेत। व्यावसायिक गॅस पुरवठा बंद असल्यामुळे अनेक उद्योग बंद करण्याची वेळ आलेली आहे। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री आणि उद्योजकांची एक महत्त्वाची बैठक आज 5 वाजता होणार आहे। या संदर्भात आपण थेट छत्रपती संभाजीनगरवरून आपण लाईव्ह अपडेट जाणून घेऊयात। प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, आज आपण पाहतोय की उद्योजकांची उदय सामंत यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक होणार आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? यामिनी, ही तातडीची बैठक आहे कारण गेल्या 5 दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे अनेक कंपन्या बंद करण्याची वेळ आलेली आहे। त्यांच्याकडे जो उपलब्ध साठा आहे त्या साठ्यावरच सध्या त्यांचा व्यवसाय सुरू आहे। येत्या काही तासामध्ये किंवा उद्यापर्यंत बऱ्याच कंपन्या या बंद पडतील। जसे 2 दिवसांपासून लघु उद्योजकावर परिणाम झालेला आहे ती स्थिती निर्माण झाली आहे। एकीकडे सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला मुबलकपणे गॅस मिळेल, पण नेमकी वस्तुस्थिती काय हे कळायला तयार नाही। एका बाजूला सरकार म्हणतंय की कंपन्या तुम्हाला देतील, पण कंपन्या म्हणतात की आम्हाला राज्य सरकारकडून कुठलेही निर्देश आलेले नाहीत। आणि अशा स्थितीमध्ये उद्योजक संभ्रमित झालेले आहेत आणि त्या संभ्रम दूर करण्यासाठी आज एक महत्त्वाची तातडीची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे। या बैठकीला स्वतः उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योजक, त्याचबरोबर उद्योजकांच्या संघटना सहभागी होणार आहेत। आणि यामध्ये नेमकी छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या वाळूज एमआयडीसी, शेंद्रा एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी या सगळ्या एमआयडीसीतली सध्याची स्थिती काय आहे, साठा किती आहे आणि कंपन्यांवर किती परिणाम झालाय यावर अभ्यास होणार आहे, यावर चर्चा होणार आहे। आणि त्यानंतर त्यामुळे आजच्या या बैठकीत उद्योग मंत्र्यांच्या बैठकीमध्ये तोडगा निघणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।